नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 17 ऑगस्ट वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत नागपंचमी. सनातन धर्मात श्रावण महिना खूप पवित्र आणि पूजनीय मानला जातो, कारण भगवान शिवशंकरांची पूजा त्यांच्या भक्तांकडून संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये केली जाते. त्याचबरोबर श्रावण महिन्यात अनेक मोठे सण व्रतवैकल्यसुद्धा साजरी केली जातात. शिवरात्र, एकादशी आणि यापैकी एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. श्रावण महिन्यातील पहिला सण आहे तो म्हणजे नागपंचमी. उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार आहे आणि योगायोगाने याच दिवशी नागपंचमी देखील आलेली आहेत. अतिशय सुवर्ण असा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. नागपंचमी सण या श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो. आपल्या सनातन धर्मात नागपंचमी सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण सर्पदेवाला समर्पित केला गेला आहे आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने पत्रिकेतील कालसर्पदोष, राहुकेतूची पीडा आणि सर्पदोष दूर होतो. त्याचबरोबर या दिवशी नागमंत्राचा जप केल्याने जीवनातील येणारी सर्व संकट आणि सर्पदंशाचे भय देखील दूर होते अशी धार्मिक मान्यता आहे. त्याचबरोबर नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि संतती प्राप्त होते. तसेच नाग हा भगवान शिवशंकरांचा एक अलंकार असल्यामुळे भगवान शिवशंकर हे सुद्धा प्रसन्न होतात. भगवान भोलेनाथांचे आपल्याला अधिक पटीने आशीर्वाद मिळत असतात, ज्यामुळे भक्तांचे भोलेनाथांच्या कृपेने अन्न आणि संपत्तीचे भंडार भरले जातात आणि भाग्य 7व्या आकाशावर जाते. त्यामुळे आयुष्यात आर्थिक संकट, मानसिक ताण यासारख्या समस्यांना आपल्याला कधीही तोंड द्यावं लागत नाही. आता या नागपंचमीचा सण श्रावण महिन्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो. नागपंचमीला भगवान शिवाच्या पूजेसोबतच त्यांच्या गळ्यात शोभणाऱ्या सर्पदेवतेची म्हणजेच भगवान भोलेनाथांच्या गळ्यात राहणाऱ्या सर्पाची देखील पूजा केली जाते. त्याला वासुकी नाग असे म्हटलं जातं. जो कोणी व्यक्ती नागपंचमीला सर्पदेवतेसह भगवान शिवांची पूजा करतो तो कधीही सर्पदंशाने मरत नाही. शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपण नागपंचमीच्या दिवशी शुभ प्रसंगी सर्पदेव आणि भगवान भोलेनाथांना अर्पण केल्या तर तुमच्या जीवनात आयुष्यात कधीही गरिबीचा मोह सहन करावा लागत नाही. तसेच अशा काही चमत्कारिक गोष्टी आहेत ज्यांचे जर तुम्ही नागपंचमीला सेवन केले तर तुम्हाला पूजा आणि उपवासाचे पूर्ण फळ मिळेल आणि तुमच्या अपूर्ण इच्छा या त्वरित पूर्ण होतील. याशिवाय जर आयुष्यात तुम्हाला कर्ज, आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर या समस्येपासून मुक्तता मिळते आणि जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते. आणि ज्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहते त्या घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही. नागपंचमीचा हा पवित्र सण वर्षातून एकदाच साजरा केला जातो, त्यामुळे या गोष्टीचे महत्त्व अधिकच वाढते. आणि म्हणून आपल्याला उद्या नागपंचमीला तुम्ही नागपूजा नाही केली तरीही चालेल, पण हा एक पदार्थ आवर्जून खा. हा पदार्थ खाल्ल्याने गरिबी, कर्ज लगेच दूर होईल. फक्त एकच दिवसात कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. घरात धनसंपत्ती, पैसा, ऐश्वर्य येऊ लागेल. तर असा कोणता हा पदार्थ आहे जो आपल्याला उद्या नागपंचमीला बनवून खायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा,
म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हिंदू पंचांगानुसार नागपंचमी सोमवार 17 ऑगस्टला साजरी केली जात आहे. पंचमी तिथी 16 ऑगस्टला रविवारी सायंकाळी 4:52 सुरू होईल आणि 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 संपणार आहे. पूजेसाठी सकाळी 5:51 पासून ते 8:29 शुभमुहूर्त असणार आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही नागपंचमीची पूजा करू शकता. जर आपण नागपंचमीची पूजा शुभमुहूर्तावरती केली तर जीवनात सुख, शांती आणि समृद्धी राहील आणि संपत्तीचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होईल. यावेळी नागपंचमीच्या दिवशी श्रावण सोमवार आलेला आहेत, त्यामुळे सुवर्ण योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि हा योग वारंवार निर्माण होत नाही आणि म्हणून या दिवसाचे महत्त्व हे 1000 पटीने वाढलेले आहेत. आता आपण पाहणार आहे की नागपंचमीच्या शुभमुहूर्तावरती असा कोणता पदार्थ आहे जो आपण खाल्ल्याने आपले नशीब आणि आर्थिक स्थिती आहे तर ती मजबूत होईल, जेणेकरून आपल्याला आयुष्यात आर्थिक संकटांचा, समस्यांचा सामना करावा लागणार नाही. तर यामध्ये पहिला पदार्थ आहे म्हणजे फळ आहे, तर ते म्हणजे सीताफळ. नागपंचमीच्या दिवशी सीताफळाची भाजी खाणे किंवा सीताफळ खाणे खूप शुभ मानले जाते. पुराणामध्ये असे म्हटले आहे की सीताफळाची भाजी ही सर्पदेवता आणि भगवान शिव यांना अत्यंत प्रिय मानली जाते. त्यामुळे त्यात कोणतेही तामसिक गुण नाही. अशा परिस्थितीत तुम्ही याची भाजी भक्तीने तयार करा आणि ती भगवान भोलेनाथ आणि सर्पदेवाला अर्पण करावी आणि पूजनानंतर भोग दिल्यानंतर ती तुम्ही स्वतः खावी. असं केल्याने भाजीचे महत्त्व अनेकच वाढते आणि तुम्हाला एक मानसिक शांतता, आरोग्य, आनंद आणि सौभाग्य देखील प्राप्त होते आणि आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जा, दैवी शक्ती निर्माण होत असते. आता ही सीताफळाची भाजी कशी करायची असा प्रश्नसुद्धा तुम्हाला पडला असेल. तर सीताफळाचा तुम्हाला गर काढायचा आहे. पिकलेलं सीताफळ घ्यायचं आहे, त्याचा गर काढायचा आहे, त्यात 1 चमचा तूप घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे आणि असा हा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला भोग लावायचा आहे. म्हणजे सर्पदेवाला म्हणजेच नागदेवतेला आणि भगवान महादेवांना भोग दिल्यानंतर तो तुम्ही स्वतः ग्रहण करायचा आहे. यामुळे तुमच्यामध्ये अनेक सकारात्मक बदल होत असतात. तुमच्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी सुरू आहे, जी काही संकट सुरू आहे, जी काही दुःख सुरू आहे तर ती कमी होतात. यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे चंदन आणि फूल. हो, आपल्या हिंदू धर्मात चंदन आणि फुलाचे खूप विशेष महत्त्व आहे, कारण चंदन आणि फूल ही देवतांना पूजा आणि नैवेद्य दाखवण्यासाठी वापरली जातात. जर तुम्ही या नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना चंदनाने त्रिपुंड लावावे असे मानले जाते. जेव्हा तुम्ही असे त्रिपुंड लावता तेव्हा देवी देवतांचे आशीर्वाद अनंत पटीने आपल्याला मिळत असतात आणि ज्या व्यक्तीवर भगवान महादेवांचा आशीर्वाद असतो त्याचे कोणतेही काम अपूर्ण राहत नाही. याशिवाय नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगाला फुले अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते. या दिवशी शिवलिंगावरती फुलं अर्पण केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात, सुख समृद्धी मिळत असते आणि म्हणून या दिवशी तुम्हाला धोत्र्याचं फूल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे मालपुवा. आता मालपुवा हा एक पारंपरिक आपला भारतीय पदार्थ आहे जो चव, भक्ती आणि गोडपणाचे परिपूर्ण आहे. अशा प्रकारे नागपंचमीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेला मालपुवा अर्पण करणे जास्त शुभ मानले जाते. या दिवशी मालपुवा हा सर्पदेवाला आणि भगवान शिवशंकरांना नैवेद्य दाखवून तो तुम्ही स्वतः ग्रहण करावा. तुम्ही स्वतः सेवन केल्याने पती पत्नीच्या नात्यात गोडावा निर्माण होतो, त्यांचे घट्ट नाते निर्माण होते, कुटुंबातील सदस्यांसोबतच प्रेम अबाधित राहते आणि तुमच्या विवाहिक जीवनात आनंद राहत असतो. याशिवाय सर्पदेवाला मालपुवा अर्पण केल्याने कालसर्पदोष,
राहू केतू दोष आणि इतर ग्रह दोषांचा सामना करावा लागत नाही. तुमचे आयुष्य हे नेहमी आनंदी आणि निरोगी राहते. यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे कच्चं दूध. आपण सर्वजण दूध पित असतो. मग लहान मुलं असतील, वयस्कर व्यक्ती असतील, पुरुष असेल, महिला असेल, कोणीही व्यक्ती असो, आपण दूध पित असतो कारण दूध शरीराला ऊर्जा आणि शक्ती देते. अशा परिस्थितीत नागपंचमीला भगवान शिव नागदेवतेला गाईचे कच्चे दूध अर्पण करणे देखील अत्यंत शुभ मानले गेले आहे. परंतु तुम्ही या दिवशी भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेला दूध अर्पण करताना ते शुद्ध असावे. जर तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेला अशुद्ध खराब दूध अर्पण केलं तर तुमची एक छोटीशी चूक जी आहे तर ती खूप मोठी बनू शकते, ज्यामुळे तुम्हाला नागपंचमीचे फळ मिळणार तर नाही, पण या व्यतिरिक्त तुम्ही भगवान महादेव नागदेवतेच्या आशीर्वादापासून वंचित राहाल. याचे तुम्हाला आयुष्यभर वाईट परिणाम भोगावे लागतील. आणि म्हणून चुकूनही या दिवशी खराब दूध किंवा गरम केलेलं दूध आहे तर ते नागदेवतेला आणि भगवान महादेवांना अर्पण करू नका. यानंतर पुढची अशी एक वस्तू आहे ती नागदेवतेला सर्वात जास्त आवडते, ते म्हणजे दुर्वा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दुर्वा हे एक सामान्य गवत आहे. बघा, शांतीदायक आणि समाधानासाठी हे गवत म्हणजे दुर्वा खूप महत्त्वाचे आहेत. नागपंचमीच्या दिवशी सर्पदेवतेच्या मूर्तीला शुद्ध गाईच्या दुधात बुडवलेला दुर्वा अर्पण करणे आणि शिवलिंगावरती अर्पण करणे खूप पुण्यपूर्वक मानलं जातं. कारण दुर्वा या भगवान गणेशाला सर्वात जास्त प्रिय आहे आणि भगवान श्री गणेश हे भगवान महादेवांचे लाडके पुत्र आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीत तुम्ही नागपंचमीला भक्तिभावाने सर्पदेव आणि भोलेनाथ यांना दुर्वा अर्पण करा. कारण ते नैवेद्य मुलांना आनंद देण्यासाठी, आपल्या वंशाचे रक्षण करण्यासाठी आणि जीवनातील सर्व अडथळे समस्या दूर करण्यासाठी खूप उपयुक्त मानल्या जातात. या दुर्वा तुम्हाला प्रसाद म्हणून चुकूनही ग्रहण करायच्या नाही. त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरात अजून एक पारंपरिक पदार्थ बनवला जातो, ते म्हणजे पुरणाचे दिंड. या दिवशी पुरणाच्या दिंडाचा सुद्धा नैवेद्य हा दाखवला जातो. तर या दिवशी तुम्ही पुरणाचा दिंड बनवून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ते तुम्ही स्वतः ग्रहण करायचे आहेत. यामुळे सुद्धा तुम्हाला भगवान महादेव आणि नागदेवतेचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. तर हे काही पदार्थ आहेत जे तुम्हाला उद्या नागपंचमीला अवश्य खायचे आहेत. आता उद्या दिवसभर तर उपवास असणार आहे, पण संध्याकाळी तुम्ही हे पदार्थ नक्कीच बनवून खाऊ शकता. आणि ज्यांना उपवास नाही त्यांनी दिवसभरामध्ये कधीही हे पदार्थ बनवून खाल्ले तरीसुद्धा चालेल. बघा, काही दिवसाचं महत्त्व जे असतं ना ते खूप जास्त असतं आणि आपल्या प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात. आणि हे जे पदार्थ मी तुम्हाला सांगितले, ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ना, तर त्या या देवी देवतांना अतिशय प्रिय असतात. जर आपण या चांगल्या गोष्टी या दिवशी केल्या तर नक्कीच या संपूर्ण दिवसाचे शुभफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते. यापैकी तुम्ही कोणताही पदार्थ बनवला आणि त्याचा नैवेद्य दाखवून तुम्ही ग्रहण केला तरीसुद्धा चालणार आहे. हे सगळेच पदार्थ तुम्ही बनवले पाहिजे असं अजिबात नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.